त्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेऊन चौकोन आकारात कट करून घ्यायचं. 1 चमचा मिरची पावडर घेऊन त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घ्यायचं. वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यायचं. आता हे पनीरवर घालून सर्व कोट करून घ्यायचं. कढईत तेल तापायला ठेवून कोट केलेलं पनीर चांगलं मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घ्यायचं. त्याच कढईत 1 पळी तेल घालून कट केलेला लसूण घालायचं, कट केलेलं आलं घालायचं, बारीक चिरून घेतलेल्या 2 मिरच्या घालायच्या, कांदा घालायचा, शिमला मिरची घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा मिरी पावडर घालायची, 2 चमचे सोया सॉस घालायचा, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची, 1 चमचा व्हिनेगर घालायचं, रेड चिली सॉस घालायचं, 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा, कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं, तळून घेतलेलं पनीर घालायचं. तयार झालं आहे मस्त टेस्टी पनीर चिली.